दुनिया में सबसे बेस्ट जगह कौन सी देखी है? एडिनबरा, स्कॉटलैंड बहुत खूबसूरत जगह है। हाईलैंड्स, अगर आप बस निकल जाओ ट्रेन में लंदन से स्कॉटलैंड। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल खूप दमलो होतो आम्ही, तर आज उशिरा उठलो, फ्रेश झालो आणि आता तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत आता एडिनबर्गमध्ये. आणि आता आम्ही कवर करणार आहोत विक्टोरिया स्ट्रीट. आणि विक्टोरिया स्ट्रीट का बरं फेमस आहे ते मी तुम्हाला दाखवणार. पण आमच्या अपार्टमेंटच्या अगदी 2-3 मिनटाच्या अंतरावरच विक्टोरिया स्ट्रीट आहे. आणि आम्ही काल संध्याकाळी बघितलं, थोडंसं फिरलो, पण म्हटलं व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या सकाळी दाखवू. काल आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, फक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगचाच व्हिडिओ दाखवला. आणि आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. मिल्कमॅन म्हणून एक फेमस बेकरी आहे इथे, तर तिथे अगोदर जाणार आहोत. आणि आजचा लुक असा आहे माझा. आणि आजचं जे वेदर आहे थोडंसं क्लाउडी आहे. आणि इथे आम्हाला एक गोष्ट जाणवली की इथे थंडी जास्त आहे. कम्पेअर केलं ना लंडनला, तर मग थोडंसं ऊन कमी आहे इथे. तर चला आता आम्ही निघतो, गाडी येते. चला निघायचं ना. आम्ही बस स्टॉपला थांबलो आहोत, हे बघा. आणि बसने जाणार आहोत जिथे आम्हाला जायचं आहे. इंग्लिशमध्ये 7 मिनिट्सच आहे, तर वरती बघायला चान्स मिळेल, बसायला चान्स मिळेल की नाही काय माहिती. चल. आपण विक्टोरिया स्ट्रीटला तर आलो आहोत, पण इथून इतका सुंदर व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते. आणि सगळे इथले जे स्ट्रीट आहे ना बघण्यासारखे इतके सुंदर दिसतात ना, त्याच्यासाठीच हे स्कॉटलंड ॲक्च्युली फेमस आहे. इथले जे स्ट्रक्चर आहे, इथले जे रस्ते आहे, त्याच्यासाठी जास्त फेमस आहे. मला सांगितलं ना, आम्ही व्हिडिओ शूट केल्याने फिरत होतो, तर लायब्ररीमध्ये सुद्धा गेलो होतो आम्ही. परिबेलाने काही बुक्स रीड केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. आणि इतकं सुंदर वाटतं इथे. आणि हे जे आता वेदर आहे ना, मोस्टली असंच वेदर असतं इथे. सकाळची वेळ आहे. विक्टोरिया स्ट्रीटला फोटो काढण्यासाठी इतकी गर्दी आहे. तर आम्ही ते सगळं नंतर करणार आहोत. विक्टोरिया स्ट्रीट फिरणार आहोत, नंतर फोटोज काढणार आहोत. काल पण फोटोज वगैरे काही काढले नाही. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं उद्या आजचा जो दिवस आहे त्याच्यासाठीच ठेवू. आणि आज जेवढे इथले जे फेमस स्पॉट आहे ते कवर करणार आहोत. आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. भरपूर जणांनी मला केलं होतं, जेव्हा लंडनचे ब्लॉग मी शेअर करत होते ना, भरपूर जण मला म्हटले कोमल तू स्कॉटलँडला सुद्धा जा. तर हो, आमचा प्लॅन होताच ऑलरेडी. सुंदर आहे. हे जे स्ट्रीट आहे ना, हे शॉपिंगचं स्ट्रीट आहे समोर. इथे पण आपण जाणार आहोत नंतर. शॉपिंग करण्यासारखं भरपूर आहे, पण तुम्हाला दाखवते. आणि हे सगळ्यात फेमस चर्च आहे इथलं. किती सुंदर आहे चर्च. वाव. एकदम चालताना असं भारी वाटतंय, अजिबात बोर होत नाही. आणि इथे भरपूर रेस्टॉरंट्स आहे, कॉफी कॅफेज आहेत, ग्रॉसरी स्टोर आहे आणि लेटपर्यंत ओपन असतं, त्यामुळे त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे बघा मागे एक ग्रॉसरी स्टोर होतं. आणि इथे बघा ते सोविनर्स वगैरे आपल्याला घ्यायचे. पहिल्या म्हणजे इथे सोविनियर्स घ्यायचे आपल्याला. चर्चची बॅक साईड.
स्ट्रीट बघा. Big introduction. So, let's see if we get some people to pay attention to me. Before I do that, hey guys, where are you from? Australia, great. आम्ही पोचलो आहोत द मिल्कमॅन कॅफे इथे आणि खूप फेमस आहे ते. चाललो थोडंसं 5-10 मिनटं. आपण जेव्हा आलो होतो तर स्टेशनच्या जवळच इथून आपल्याला जायचं होतं, आठवतं का? हां राईट राईट राईट. इथं बागेच आहे ना स्टेशन आहे, इथेच काल आम्ही उतरलो होतो आणि इथून आम्ही ते स्टेप्स बघितले. म्हटलं आता चाललं जाणार नाही. चला. आणि खूप फेमस आहे हे कॅफे, त्याच्यामुळे नेहमी गर्दी असते. हो, हे स्ट्रीट पण खूप जुनं आहे, कॅफे का पण जुनं आहे. पाच मिनिटं आम्ही थांबलो, वेटिंग असते इथे. More than welcome to go to the and my cousin Maddie gets everything. थँक्स लॉट. आम्हाला कॅफेमध्ये जागा मिळाली म्हणून आम्ही इथे बसलो आहोत आणि इथे मस्त कॅपेचिनो आणि इथे जे फेमस ते बन्स वगैरे जे आहेत ते आम्ही खाणार आहोत आणि हा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. इव्हन आम्ही वेटिंगला आहे, आम्ही सुद्धा 5 मिनिटं थांबतो. गोल्डन चहा चाय खूप फेमस आहे. हा ब्लूबेरी बन आहे. माझा हा मॉर्निंग बन आहे. आतापर्यंतचे बेस्ट बन खाल्लेले आहे आपण ना. मनोजने ब्लूबेरीचं घेतलं होतं आणि मी मॉर्निंग बन घेतलं होतं. त्याच्यामध्ये बटरचा इतका छान फ्लेवर आणि वरती ना अशी शुगर होती, पण इतके फ्रेश होते. ते खाल्ले ना तेव्हाच आम्हाला कळालं का बरं ते कॅफे एवढं फेमस आहे. इथे समोर एक कॅफे आहे. हो, आणि खाली 2 शॉप कॅफे आहे. तिथे एवढी गर्दी म्हणजे वेटिंगमध्ये लोक 10-15 मिनिटं थांबले आणि आम्ही विचार केला होता जेव्हा पण आम्ही इथे येऊ ना तर त्या कॅफेला व्हिजिट करायचं. आणि सांगितलं की असं थोडं क्वाईट होतं. इन जनरल तर खूप लॉंग क्यू असते, आपल्याला लवकर चान्स मिळायला मध्ये. आणि आतमध्ये बसलो, मस्त बसून निवांत खाल्लं आम्ही. आणि आत्ता आपण जाणार आहोत फेमस अशा व्हिक्टोरिया स्ट्रीटला. आणि का बरं ते एवढं फेमस आहे काल बघितलं मी, पण मी मनोजला म्हटलं का नाही आता उद्या छान तयारी वगैरे करून तेव्हाच आपण फोटोज वगैरे काढू. आणि खरं सांगते आत्तापर्यंतची ना ही बेस्ट प्लेस आहे. म्हणजे मी नेहमी व्हिडिओमध्ये बोलत असेल का हे चांगलं ते का, पण काय करू त्याच्यापेक्षा ना अजून बेटर प्लेसेसला आम्ही व्हिजिट करतो ना, त्यामुळे तसं वाटतं. पण इथे प्रत्येक स्ट्रीट आहे ना थोडा सारखा दिसतो आणि तेवढा सुंदरसुद्धा आहे. आणि इथे आपल्याला खूप म्हणजे आम्हाला ना खूप इंडियन्स दिसले, स्टुडंट्स खूप आहे इथे, तर शॉप्स खूप आहे इथे, त्यामुळे एकदम भारी वाटतं आहे. आणि आत्ता वाजलेले आहे 11:30 आणि क्लाउडी वेदर आहे, थोडीशी थंडी आहे पण बरं आहे. पण ही जी ट्रिप आहे ना या ट्रिपमध्ये ना वेदर खरंच खूप मस्त आहे आणि त्यामुळे चालायला सुद्धा त्रास होत नाही. चला आता आपण पुढे जाऊया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करते. हे बघा खूप सुंदर पण हे वेळेस थोडंसं वेगळं घेऊ परीस सोविनियर. ओके, हे स्कॉटलँड खूप छान छान सोविनियर्स आहे इथे आणि इथे पण आहे. आणि हे शॉपिंग स्ट्रीट आहे, भरपूर शॉप्स आहे इथे. वी लव्ह स्कॉटलँड. हे लॅम्बोई स्कार्फ आहे आणि याची जी डिझाईन आहे ना बघा, म्हणजे ही स्कॉटिश डिझाईन आहे मला असं वाटतं. कारण की इथल्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर पण अशी डिझाईन आहे, कलर्स वगैरे दाखवायचे का बॅग्स? हो, बॅग्स पण याची डिझाईन पण वेगळी आहे. ही अशी डिझाईन आहे. आणि मी इथे काही शॉप्स पण बघितलेले आहेत, तिथे कस्टमाइज करून तुम्ही अशा बॅग्स पण घेऊ शकता. आणि जेव्हा पण आपण कोणत्या प्लेसेसला व्हिजिट करतो ना तर तिथलं कसं आम्ही पूर्ण डिटेलमध्ये सर्च करतो, तेव्हा ट्रिप्स आमच्या सक्सेसफुल होत असतात. तर तिथे काय फेमस आहे हे पण बघतो. तर तिथे हे शॉप्स पण बघायला मिळाले. तुम्हाला जर तुमच्या आवडीची ना बॅग घ्यायची असेल ना तर कस्टमाइज करून तर तसं पण तुम्ही ते लेदर वगैरे चेक करू शकता, डिझाईन चेक करू शकता. शॉपमध्ये पण बघू एकदा, बघूया. चान्स मिळाला.
ओके, तर तुला कोण केलं का तू फायनालाइज कुठलं बघ त्याचं लाईट कलर माहिती मला. लाईट का? हे बघ इथे पण लाईट आहे. आणि ते बघा तो जे डिझाईन आहे ना ते रेड कलरचे ते भरपूर जण. तुम्हाला काय मला स्कार्फ घ्यायचा होता, स्कार्फ घेतला आणि काही सोविनियर्स घेतलेले आहे. चला आता इथले जे मेन प्लेसेस आहेत, फेमस प्लेसेस आहेत ते तिथे आपण जाणार आहोत. विक्टोरिया स्ट्रीट. विक्टोरिया स्ट्रीट सकाळपासून म्हणतोय विक्टोरिया स्ट्रीट जातच नाही आपण तिकडे. चला लेट्स गो. हॅरी पॉटरला जायचं का? तर तिकडे त्या साईडला ना हॅरी पॉटरचे जे आहे ना म्युझियम तिकडे जाऊ आपण. पण तिथून असं आलं होतं, पण आता हे समोरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवते आणि गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त गर्दी आहे. आणि हे टेलिफोन बूथ बघा, हेच ते बिग बॅनच्या इथे एवढी गर्दी होती ना. आणि बिग बॅनच्या इथे किती गर्दी होती इथे, आपण अर्धा तास थांबलो होतं. This took a year and a half to learn. Do not just take photographs and leave. Children, if I do fall, there will be a vocabulary lesson on the way down. So pay attention. गर्दीत बघू शकता तुम्ही, खूप गर्दी. काल एवढी गर्दी नव्हती, पण आज खूप जास्त गर्दी. आणि समोरचं स्ट्रीट तुम्हाला दिसत असेल, काय सुंदर आहे. आम्ही आता आहोत लॉन मार्केट स्ट्रीटला आणि खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. म्हणजे हे थोडक्यात शॉपिंग स्ट्रीटच आहे. समोर बघा चर्च आहे, खूप जुनं चर्च आहे ते. आणि गर्दी इतकी, बापरे खूप जास्त आज गर्दी. आणि इतके सुंदर फोटो येत आहे काय सांगू. आणि असं वाटतं बघतच राहावं, फिरतच राहावं. आणि एकसारखे रस्ते दिसतात ना, ते सगळे बिल्डिंग्स एकसारखे दिसतात. आणि तुम्हाला म्हटलं शॅडो आल्यासारखं आहे ना दिसतं, म्हणजे इथले जे रस्ते आहे ना कंटिन्यू, कारण की मोस्टली असंच वेदर असतं तुम्हाला सांगितलं. पण भारी वाटतं, इतकं भारी. असं वाटतं अरे आपण स्कॉटलंडला जायचा विचार करत होतो, तर स्कॉटलंडला आता आम्ही आहोत, इथे फिरतोय. आणि हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. फायनली आम्ही विक्टोरिया स्ट्रीटवर आलो आहोत. आणि टुरिस्टसाठी हे मेन अट्रॅक्शन आहे. हे का बरं फेमस आहे, महत्त्वाचं म्हणजे हे खूप जुनं आहे. इथले रस्ते एकदम वेगळे तुम्हाला बघायला मिळणार. इथलं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला वेगळं बघायला मिळणार. प्लस इथले जे रेनबो कलरच्या जे बिल्डिंग्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार. आणि या रेनबो कलरच्या बिल्डिंग्स आहेत त्यामुळे ना हा स्ट्रीट एकदम आहे ना कलरफुल दिसतो. आणि सगळ्यात जास्त क्राऊडेड हे स्ट्रीट आहे. हे बघा, टॅन्टना, हे आहे विक्टोरिया स्ट्रीट. दुनिया में सबसे बेस्ट जगह कौन सी देखी है? एडिनब्रा, स्कॉटलैंड बहुत खूबसूरत जगह है. हाईलैंड्स, अगर आप बस निकल जाओ ट्रेन में लंदन से स्कॉटलैंड तक, तो आप मतलब ऐसे ब्यूटीफुल सीनिक व्यूज विटनेस करेंगे जो मैंने शायद कहीं नहीं देखी. हरा ग्रीन वैलीज, ब्यूटीफुल ब्यूटीफुल स्काई, बहुत ब्यूटीफुल रोमांटिक है. हे बघा, तुम्हाला आता मी हे स्ट्रीट दाखवते पूर्ण. त्या स्टोअरमध्ये तर आम्हाला जाता नाही आलं, पण दुसऱ्या स्टोअरमध्ये आलो आहोत आम्ही, जिथे हॅरी पॉटर रिलेटेड खूप साऱ्या वस्तू आहे. यांनी चॉकलेट घेतलेले आहे आणि स्पेशी सारखं घेतलेलं आहे. हे हॅरी पॉटर विच चॉकलेट. तर हे घेतलं त्यांनी. त्यांचे टीचर असते हॅरी पॉटर. हॅरी पॉटरची टीचर असते का? हॉगवर्ट्सचे टीचर. ओके चला लेट्स गो. दीदी इतके स्टोर्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हॅरी पॉटर इथे आल्याच्या नंतर हॅरी पॉटरची सर्वांना आठवण येते. आणि खूप साऱ्या वस्तू आहेत, खूप सारे शॉप्स आहे. म्हणजे खूप फेमस शॉप असताना त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं क्यूमध्ये. आणि पण आता आम्हाला पूर्ण दिवस इथेच फिरायचा आहे. हा पूर्ण आमचा दिवस इथलाच असणार आहे. त्यामुळे हळूहळू इथेच आम्ही लंच करणार आहोत कुठे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे स्पॉट आहे ते पण फिरणार आहोत. आता इथे हॅरी पॉटर एवढं का बरं फेमस आहे, कारण की मोस्टली जी शूटिंग आहे मूवीची ती इथे झालेली आहे. त्यामुळे ते अजूनच जास्त फेमस झालेले आहे. आणि त्या रिलेटेड सगळ्या वस्तू इथे मिळतात. आणि एक स्टुडिओ पण दिसतो
स्टुडिओ टाईप बनवलेलं आहे. ते म्युझियम टाईप आहे थोडंसं, सॉरी स्टुडिओ नाही म्युझियम टाईप आहे. तिथं सगळ्यात जास्त गर्दी आहे. हो ते सांगितलं ना अगोदर आपण हो. स्टोर. आता तर त्याच्यामुळे मग आम्हाला थोडंसं वेगळं तिथे सेम तसं बघायला मिळालं म्हणून मग आम्ही इथे आलो आहोत. इथलं खूप जुनं कॉलेज आहे. हे बघा 1846 मधलं आहे न्यू कॉलेज. कॉलेजला बघूनच भारी वाटतं. जे शिकत असते त्यांना किती चांगलं वाटत असेल. चला मग आपण आतमध्ये जाऊया. आम्हाला असं कॉलेज वगैरे बघायला आवडतं. किती भारी असतं ना. यूनिकॉर्न से कितने and तुम्ही ते चॉकलेट कितने तुम्ही खाल्लं तुम्ही आता डील वाव. तुम्ही आता माझा लाडू आहे आता आपण रॉयल माईल स्ट्रीटला आहोत आणि इथे फोटोमॅनसुद्धा आहे. म्हणजे आपला फोटो क्लिक करताना असं वाटतं पेपरमध्ये फोटो आलेला आहे का असं दिसतं. आणि आम्हाला हे करायचं होतं, आम्ही शोधत होतो. तुम्ही जर स्कॉटलंडला येत असाल तर रॉयल माईल स्ट्रीट आहे, तर तिथे आल्याच तुम्हाला इथं हा फोटोमॅन दिसणार. तुमचा फोटो क्लिक आणि एक आणखी लँडमार्क सांगतो, द विचेरीच्या बाहेर तुम्ही पण त्याला शोधू शकतात. हे पण इथे रॉयल माईल स्ट्रीटचं नाव सुद्धा आहे. चला इथे पण एक अट्रॅक्शन आहे, ते नंतर बघूया आपण. अगोदर हे करून घेऊ. ठीक आहे, हा फोटो काढतो. आणि तिथे प्रिंटर आहे, प्रिंटर आहे तिथे. आणि हे फेमस आहे खूप स्कॉटलंडमध्ये. बघा इथे तुम्हाला सांगितलं तर फोटो क्लिक करतात आणि एडिनबर्ग न्यूजमध्ये तुमचा फोटो आलेला आहे. आता हे बघा, हे सोविनियर म्हणून तुम्ही फ्रेम करून घरी लावू शकता. म्हणजे एक प्रकारचं हे सोविनियरच आहे. हा पण हे त्याचे काही चार्जेस नाही आहे, पण तुम्ही डोनेशन देऊ शकता. आम्ही 10 पाऊंड दिले. जर तुम्हाला जेवढी इच्छा असेल तुम्ही तेवढं देऊ शकता. कंपल्सरी नाही आहे. हो, पण त्यांची मेहनत आहे आणि आपण पे केलं तर त्यांच्या मनाला समाधान वाटतं. कधीच कोणती गोष्ट फ्रीमध्ये नसते घ्यायची. हे बघा, आणि इथे बघा किती गर्दी आहे. Yes, now we'll go to that place. Let's go. आपण जाऊया का तुम्ही बघितलं आम्ही तिथं फोटोज काढले. तिथून आम्ही आता खाली आलो आहोत. तिथे स्पॉट मॉन्युमेंट आहे. तिथे भरपूर मूवीजची शूटिंग झालेली आहे. स्पेशली कुछ कुछ होता है, तुम पास आहे, यू मुस्कुराए, त्या सॉन्गची शूटिंग झालेली आहे आणि खूप सुंदर आहे ते. आता आपण तिथे जाणार आहोत. माझ्या मागे जे आहे ते स्कॉट मॉन्युमेंट आहे आणि याच ठिकाणी शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजलच्या एका सॉन्गची शूटिंग झाली होती. आणि मग एक मृणाल ठाकूरचं एक ती जेव्हा क्लिप आहे पॉडकास्टमध्ये आली होती, तिने सांगितलं होतं का जगामधली सगळ्यात सुंदर प्लेस कोणती आहे, तर तिने सांगितलं एडिनबर्ग. तर खरंच इथे आल्याच्या नंतर आम्हाला नक्की तसं फील झालं का खरंच खूप ब्युटिफुल प्लेस आहे. इतकी क्राऊडेड आहे आणि कोपरा इतका सुंदर आहे. आणि बघा इतकं सुंदर आहे. मॉन्युमेंटच्या समोरच नॅशनल गॅलरी स्कॉटलंड आहे, तिथे आपण जाणार आहोत आता.
25 up into the country in the really, really place. I know it. It's more just raging at the moment for watching. हे फ्री आहे. हो हो, इथे वरती जायचं आपल्याला. म्हणजे 8 किलो आपण दुपारी जेवण झाल्याच्यानंतर थोडासा आराम केला, परत फ्रेश झालो आणि आता परत निघालेलो आहोत आणि इथे खूप सुंदर सनसेट पॉईंट आहे, तिथे जाणार आहोत. मस्त कॅसल दाखवते आहे आणि त्याचं नाव आहे एडिनब्रा कॅसल आणि आता ते बंद झालेलं आहे, पण तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेस जाऊ शकता, पण आता बंद झालेलं आहे. आणि हा स्ट्रीट पण खूप सुंदर आहे. व्हिक्टोरिया स्टेच्या थोडं वरती आलो आम्ही आणि आता आम्ही आहोत ग्रे फ्रायर्स कर्क यार्ड इथे. इथे सुद्धा हॅरी पॉटरच्या मूवीची शूटिंग झाली होती. हे फेमस असं ग्रेव यार्ड आहे. चला तुम्हाला म्हणजे इथे स्मशानभूमी आहे, पण स्मशानभूमी जरी असली तरी इथे लोक बसतात, असं अजिबात घाबरत नाही. जसं पार्क मध्ये बस. हिस्टॉरिक चर्च सुद्धा आहे, खूप जुनं आहे. आणि तुम्ही हे जर बघाल, हे जे ग्रेव यार्ड्स आहेत ते खूप जुने आहेत आणि हा कन्सेप्ट हॅरी पॉटरमध्ये सुद्धा यूज केला होता. आणि तुम्ही हां आणि मागे जे आहेत त्या बिल्डिंग सुद्धा यूज झाल्या. हो, आणि इथे बघा लोक जसे पार्कमध्ये बसतात ना तसे या ठिकाणी बसलेले आहे. आपल्या इथे कोणी विचार करणार का स्मशानभूमीच्या इथे ना असं रिलॅक्स करायचं. बघा ना, हे बिल्डिंग किती सुंदर दिसतात. म्हणजे एका मागोमाग एक बिल्डिंग आहे. तेच ना व्हिडिओ. हां, लेगो ठेवलेले आहेत. हो ना. आणि मी प्रत्येक ना कोपरा खूप सुंदर आहे आणि आपण एक्सपेक्ट केलं नव्हतं स्कॉटलँड इतकं सुंदर असेल ना. हो, आता आम्ही फक्त एडिनबरामध्ये आहोत. जास्त दिवस नाही आमच्याकडे, त्यामुळे आम्ही ग्लासगोला जात नाही. पण जर तुमच्याकडे टाईम असेल तर इथे अजून काही बघण्यासारखं आहे. तुम्ही ग्लासगोला जाऊ शकता, पण आता एडिनबरामध्ये तर आमच्याकडे एवढे जास्त दिवस नाही आहे, त्यामुळे आम्ही इथले जे प्लेसेस आहेत ते कव्हर करतोय. पुढे बघूया हे ग्रेव्ह. हो, अच्छा. हा जो तुम्हाला स्टॅच्यू दिसत आहे हा ग्रे फ्रायर्स बॉबी याचा आहे. याचे जे ओनर होते तर ते डाय झाले होते जिथे आपण स्मशानभूमी बघितली तिथे. आणि हा जो डॉग आहे त्यांची ना 14 वर्ष वाट बघत होता. त्याच्या कबरच्या त्यांची जे ज्यांना जिथे दफन केलं होतं ना तर त्या ठिकाणी तो 14 वर्षानं वाट बघत होता. त्यामुळे हे जे स्टॅच्यू आहे खूप फेमस आहे या डॉगचं आणि प्रत्येकजण येतं इथे आणि फोटोज वगैरे काढतो. हो, आणि हे लव आणि लॉयल्टीचं सिम्बॉल सुद्धा आहे. आणि हे एक इथलं फोटो स्पॉट सुद्धा आहे. हो, मोस्टली लोक मला वाटतं त्याच्या नाकाला हात लावत असतील, त्यामुळे इथला कलर थोडासा फेड झालेला आहे. हे जे ग्रे फ्रायर्स बॉबी बार आहे त्याच्या आउटसाईडलाच आहे. आपण फोटो काढूया थोडे. स्टॅच्यूच्या समोरच नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलंड आहे. तुम्हाला इथे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. चला आता आम्ही पुढे जातो. आम्ही सनसेट बघायला आलो आहोत आणि सनसेट बघायला बघा केवढी गर्दी, फक्त सनसेट बघण्यासाठी. फेमस स्पॉट आहे हा. आणि इथून एडिनब्रा सिटी पूर्ण दिसते. हे बघा, बापरे किती लोक आहेत बघा. आम्ही बसलो 1 तास तरी, पण नंतर खूप उशीर होऊन जाणार आणि अजून जेवण पण करायचं आहे.
तर सनसेट आम्ही अजून झालेला नाही आहे, पण व्ह्यू खूप एन्जॉय केला आम्ही आणि लोक अजून थांबलेले आहेत आणि परिबेला पण दमलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही थांबू शकत अजून. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या. बाय. Oh my god.